हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणासाठीचे विशेष अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार। 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होणार, सूत्रांची माहिती। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना सर्टिफिकेट, कुणाला सर्टिफिकेट दिलं जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन, कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। कुणबी सर्टिफिकेट देताना रक्ताचे नातलग कसे गृहीत धरणार यावर 24 डिसेंबरच्याच आधी स्पष्टता देऊन प्रश्न मार्गी लावा, जरांगेंची मागणी। 24 डिसेंबरबाबत ठाम असल्याचंही विधान। शिंदेंची आजची भूमिका सकारात्मक, पण फेब्रुवारीची मुदत मान्य नाही, जरांगेंची भूमिका। 23 तारखेला आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार असाही इशारा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असणार इंडिया आघाडीचे समन्वयक। इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगेंना समन्वय करण्याचा निर्णय। मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा, ममता बॅनर्जी यांची इंडिया आघाडीच्या बैठकीत मागणी। अरविंद केजरीवाल यांचीही खरगे यांच्या नावाला पसंती। उदाहरण देत ठाकरेंनी मनातली इच्छा व्यक्त केली का? पंतप्रधान पदाच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर सुधीर मुनगंटीवारांचा टोला। शिल्लक राहिलेले खासदार टिकवण्यासाठीच खरगेंचं नाव सुचवलं असेल, मुनगंटीवारांची टीका। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन काळात तब्बल 141 खासदारांचं निलंबन। संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, विरोधक कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। निलंबनामुळे लोकसभेत युपीएचे 1/3 संख्याबळ घटलं। लोकसभेत 133 पैकी फक्त 38 तर राज्यसभेत 95 पैकी फक्त 49 खासदार उरले। आज निलंबित 49 खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंचाही समावेश। चर्चेऐवजी गोंधळ घालण्यात विरोधकांना रस असल्याचा सरकारचा आरोप, तर चर्चेतून सरकारच पळ काढत असल्याचा विरोधकांचा दावा। आम्ही आणीबाणी ऐकली होती, आता अनुभवत आहोत। निलंबनानंतर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। संसदेच्या सुरक्षेवर सरकारला चर्चा करायची नसल्याचा आरोप। केंद्राकडून सत्तेचा गैरवापर, खासदार निलंबनावर शरद पवारांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। देशातील विरोधक मोठी चूक करत आहेत, त्यांचा मार्ग चुकतोय। संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा। बेनामी अपसंपदा प्रकरणातल्या 4ही तक्रारी कोर्टाकडून रद्द, आयकर विभागासाठी मोठा झटका। रवी राणा आणि नवनीत राणांना मोठा झटका। हनुमान चालीसा पठण प्रकरणातले गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची तब्बल 1.5 तास चौकशी। पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुधाकर बडगुजर कायदेशीर मदत घेणार। शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस। गौरीच्या तुलसियानी ग्रुप कंपनीने गुंतवणूकदार बँकांना अंदाजे 30 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप। साई दर्शनासाठी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती करणं भोवलं। साईबाबा संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली, तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश। अहमदनगरमध्ये आंदोलकांचा निळवंडेंचा कालवा फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रोखल्याने आंदोलकांचा ठिय्या। कालव्याचं काँक्रिटीकरण करण्याची मागणी। तामिळनाडूत पावसाचं रौद्र रूप। कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुत्तुकुडी, टेंकासी हे 4 जिल्हे पाण्याखाली। रस्ते, शेती, घरांचं अतोनात नुकसान। चीनमध्ये 6.2 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, 100हून अधिक जणांचा मृत्यू, 200 जण जखमी। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। मिचेल स्टार्क ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू। केकेआरने तब्बल 24 कोटी 75 लाखांची लावली बोली, तर पॅट कमिन्स 20 कोटी 5 लाखात सनरायझर्स हैदराबादमध्ये। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।